नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे? अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 2 45 पेक्षा कमी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, राज्यसभेच्या डॅश डॅश या सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 32 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, लोकायुक्त ही संस्था डॅश डॅश स्तरावर काम करते. लोकायुक्त ही संस्था डॅश डॅश स्तरावर काम करते. तर ऑप्शन क्रमांक 3 राज्य स्तरावर काम करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे. भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सन डॅश डॅशमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. सन डॅश डॅशमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील? भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी, पांढरा, हिरवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागांमध्ये आढळतात. मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागांमध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 4 भागांमध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मूलभूत हक्कांवर गदा असल्यास कुठे दाद मागता येते? मूलभूत हक्कांवर गदा असल्यास कुठे दाद मागता येते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पालकमंत्री असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? मुख्यमंत्री कोणाला खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विधानसभाला जबाबदार असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारत हा डॅश डॅश देश आहे. भारत हा डॅश डॅश देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रजासत्ताक देश आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानाला डॅश डॅशचे साधन म्हणतात. भारतीय संविधानाला डॅश डॅशचे साधन म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यकारभार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान डॅश डॅश आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन होत्या हे विधान डॅश डॅश आहे. लोकसभेच्या दुसऱ्या महिला
सभापती या सुमित्रा महाजन होत्या. हे विधान डॅशश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे विधान खरे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीचे कोणते प्रमाण आहे? राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीचे प्रमाण कोणते बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 3:2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील भाषांपैकी नाही? खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील भाषांपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आला? सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा अधिकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून डॅशच्या सदस्य निवडले जातात. राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाकडून डॅशच्या सदस्य निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 2 238 सदस्य निवडले जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतो? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती करतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशशिवाय किती न्यायाधीश असतात? नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशशिवाय किती न्यायाधीश असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 33 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्यपालाची नेमणूक कोण करतो? राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती करतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 368 वापरले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राष्ट्रीय चिन्ह खाली कोणते वाक्य छापले जाते? भारतीय राष्ट्रीय चिन्ह खाली कोणते वाक्य छापले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव जयते छापले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 सामूहिक घेतला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यघटनेचा सरनामा याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 72 कलमानुसार माफीचा अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश सांभाळतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना डॅश हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना डॅश हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो. तर ऑप्शन क्रमांक 4 सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आले आहे? भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 78 आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 परिशिष्ट आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमीबद्दल नमूद केले आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमी बद्दल नमूद केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 21 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला डॅश इतक्या शिक्षेची तरतूद आहे? महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला डॅश इतक्या शिक्षेची तरतूद आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 किमान 6 महिने कमाल 7 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास डॅश वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे? लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास डॅश वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅशला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅशला आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 संसदला आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताच्या घटनेनुसार डॅश सार्वभौम आहे? भारताच्या घटनेनुसार डॅश सार्वभौम आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय जनता सार्वभौम आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सरन्यायाधीश यांचा समावेश करता येणार नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 17 कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेण्यात आले? सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनिषद मुंडक याच्यातून घेण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708 सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला डॅश घोषित केले? छत्रपती शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708 सातारा येथे राज्य अभिषेक करून स्वतःला डॅश घोषित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती असे घोषित केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅशवर आधारित होते? नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश यावर आधारित होते. तर ऑप्शन क्रमांक 4 बौद्ध धर्मावर आधारित होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 10. शीख धर्माचे एकूण गुरु हे 10 झाले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सम्राट अकबर याने
स्थापन केलेला धर्म कोणता? सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दिन ए इलाही हे सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार डॅश डॅश आहेत. नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीराजे हे नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील सर्वात जुने पुस्तक म्हणजेच ग्रंथ डॅश डॅश आहे. जगातील सर्वात जुने पुस्तक म्हणजेच ग्रंथ डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऋग्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कुठे झाले? गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कुठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जैन धर्माचे पहिले तीर्थकार डॅश डॅशे आहेत. जैन धर्माचे पहिले तीर्थकार डॅश डॅशे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ऋषभदेव हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव डॅश डॅश होते. गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 1 महामाया हे गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 वैदिक संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. वैदिक संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण संस्कृती होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. तर ऑप्शन क्रमांक 2 नागरी संस्कृती होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शीख धर्माचे 5वे गुरु डॅश डॅशे होते. शीख धर्माचे 5वे गुरु डॅश डॅशे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भगवान महावीर यांचा मृत्यू डॅश डॅश येथे झाला. भगवान महावीर यांचा मृत्यू डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पावापुरी या ठिकाणी भगवान महावीर यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गुप्त वंशाची स्थापना डॅश डॅशांनी केली. गुप्त वंशाची स्थापना डॅश डॅशांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीगुप्त यांनी गुप्त वंशाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चीनी प्रवासी ह्यू यन त्संग डॅश डॅशांच्या काळात भारतात आला होता. चीनी प्रवासी ह्यू यन त्संग डॅश डॅश यांच्या काळात भारतात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 हर्षवर्धन यांच्या काळात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मोहम्मद गझनी याने भारतावर डॅश डॅश वेळा आक्रमण करून लूट केली. मोहम्मद गझनी यांनी भारतावर डॅश डॅश वेळा आक्रमण करून लूट केली. तर ऑप्शन क्रमांक 1 17 वेळा आक्रमण करून लूट केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मोहम्मद गौरी सोबत ताराबाईचे युद्ध डॅश डॅश या दिल्लीच्या शासकाने केले. मोहम्मद गौरी सोबत ताराबाईंचे युद्ध डॅश डॅश या दिल्लीच्या शासकाने केले. तर ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबर यांचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक डॅश डॅश यांच्यात झाले. हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबरचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक डॅश डॅश यांच्यात झाले. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराणा प्रताप यांच्यात झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आझाद शत्रूचे दुसरे नाव डॅश डॅश होते. आझाद शत्रूचे दुसरे नाव डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 1 कुनिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत? शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु गोविंद सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गौतम बुद्ध यांचा विवाह डॅश डॅश यांच्याशी झाला होता. गौतम बुद्ध यांचा विवाह डॅश डॅश यांच्याशी झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 यशोधरा यांच्याशी गौतम बुद्धांचा झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅश डॅश होत. जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅश डॅश होत. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धमान महावीर हे होत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू डॅश डॅश साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू डॅश डॅश साली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 1680 मध्ये झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी डॅश डॅश येथे लावला. सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी डॅश डॅश येथे लावला. तर ऑप्शन क्रमांक 1
मोहन जोदडो या ठिकाणी लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण म्हणले जाई. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा. कोणत्या जैन धर्म तीर्थकारास असेही म्हणतात? कोणत्या जैन धर्म तीर्थकारास अधिनाम असेही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऋषभदेव यांना जैन धर्म अधिनाम असेही म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 शुद्धोधन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. डॉक्टर DR साहनी यांनी शोधलेले हडप्पा हे डॅशच्या संस्कृतीतील ठिकाण आहे. डॉक्टर DR साहनी यांनी शोधलेले हडप्पा हे डॅशच्या संस्कृतीतील ठिकाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू संस्कृतीतील ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय देशामध्ये शून्याचा शोध लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. सुप्रसिद्ध गोल घुमट ही वस्तू कोणत्या शहरात आहे? सुप्रसिद्ध गोल घुमट ही वस्तू कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विजापूर या ठिकाणी शहरात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला? पुरंदरचा किल्ला कोणी लढविला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोरारजी देशपांडे यांनी पुरंदरचा किल्ला लढविला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? तंजावर येथे राज्य करणारे शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 व्यंकोजी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वडू बुद्रुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भोर या तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. अफजल खानचा वध कुठे झाला? अफजल खानचा वध कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतापगड या ठिकाणी अफजल खानचा वध झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. अकबरच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? अकबरच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 चांद बीबी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला? इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग शोधून कोणी काढला? तर ऑप्शन क्रमांक 2 वास्को द गामा यांनी काढला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. इसवी सन 7व्या शतकामध्ये त्या इस्लामाची शिकवण दिली? इसवी सन 7व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद पैगंबर यांनी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅजशी पहिली एकमेव स्त्री होय? दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅजश ही पहिली एकमेव स्त्री होय? तर ऑप्शन क्रमांक 1 रझिया सुलतान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. छत्रपती शिवाजी महाराजांचा
अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजनीती या विषयावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या डॅशडॅशा राज्यात भारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या डॅशडॅशा राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल.